श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ हे असं दैवत आहे की कधीही आपल्या भक्तांना एकटे तर सोडतच नाही. त्याचबरोबर भक्ताने एकदा जरी श्री स्वामी समर्थ म्हटले तरी देखील स्वामी योग्य वेळ आल्यानंतर त्याला श्री स्वामी समर्थ म्हटल्याच्या बदल्यात काही ना काही नक्कीच देत असतात आणि नेहमी त्याच्याबरोबर देखील राहत असतात. मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थांनी स्वतःकडे कधीच काही सुद्धा ठेवले नाही. मग तुम्हीच विचार करा की तुम्ही श्री स्वामी समर्थ म्हटलेलं ते तरी तुमच्याकडे स्वतःकडे कसे काय ठेवतील. ते प्रत्येक वेळी त्यांना प्रत्येक भक्तांना देतच असतात आणि त्यांची इच्छा एवढीच असते की भक्ताने नेहमी इमानदारीने कष्ट प्रामाणिकपणे केले पाहिजे आणि त्याचबरोबर कितीही तुम्ही कामामध्ये असोत परंतु ईश्वराचं नामस्मरण ईश्वर सेवा ही खूपच महत्त्वाची आहे. त्याचबरोबर दानधर्म हा देखील खूप महत्त्वाचा मानला जातो. अन्नदान हे देखील, कारण खूप लोक असे आहेत की त्यांना एक वेळचं अन्न मिळणं ते देखील मुश्किल असते. परंतु मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ नेहमी आपल्या भक्तांच्या पाठीशी राहत असतात आणि तुम्हा सर्वांना हे माहीत आहे की आपण केलेले कोणतेही कर्म वाया जात नाही. मग ते चांगले असो किंवा वाईट असो, त्याचे योग्य तेच फळ देखील प्रत्येक भक्तांना भेटत असते. त्यामुळे नेहमी कर्म करत असताना विचारपूर्वक करणे हे खूप गरजेचे आहे. आणि स्वामी समर्थ हे असे दैवत आहे की आपल्या भक्तांना नेहमी आपल्या बरोबर आणि कधीच एकटे सोडत नाहीत. स्वामी म्हणतात की जो करील सेवा तोच खाईल मेवा. ज्या भक्ताने स्वामी समर्थ या सेवेचा मार्ग निवडलेला आहे त्या भक्तांच्या आयुष्याचा संपूर्ण भार हे साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ चालवत असतात. तर मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थांची भक्ती करणारा प्रत्येक भक्त खरोखरच खूप भाग्यवंत आहे आणि त्यातीलच एक भाग्यवंत ताईंचा आज मी तुम्हाला अनुभव शेअर करणार आहे. या ताई या पुण्यामध्ये राहणाऱ्या आहेत. तर त्या ताईंचं नाव नेहा आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी खूप प्रचंड अशी प्रचिती दिलेली आहे. स्वामी जसे म्हणतात की हम गया नहीं हम जिंदा है, नेमके याच पद्धतीची प्रचिती स्वामींनी दिली आणि त्यानंतर ताईंच्या आयुष्यामध्ये आनंदी आनंद झालेला आहे. चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी कोणती प्रचिती दिली, त्याचबरोबर ताईंच्या आयुष्यामध्ये कोणती उणीव होती ती स्वामींनी भरून काढली आणि त्या ताईंचं आयुष्य हे पूर्ण केलं. चला तर मग जाणून घेऊया त्या ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई त्यांचा अनुभव सांगायला सुरुवात करतात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अनुभव शेअर करायचा आहे. हो हो, अनुभव शेअर करायचे. नाव सांगायचंय ताई? हा, नाव सांगायचंय? हो सांगायचे. सांगा ना नाव. हो, नेहा. नेहा नाव आहे माझं. हा. आणि मी सुरुवात कुठून करू हेच मला कळत नाहीये. हा. पण सांगते मी आता. म्हणजे तुम्ही कुठे राहता ताई? पुण्यामध्ये राहतो. अच्छा अच्छा. हा हा. किती वर्ष झालं स्वामी सेवा करता ताई तुम्ही? 2 वर्ष झाले. 2च. ते इतका अनुभव दिलाय की आता काय असं वाटायला लागलंय. माझ्या लग्नाला ना 16-17 वर्ष झाले. मला मुलंच नव्हते. अरे बापरे. हो, सगळे उपचार करून थकले. इतके उपचार केले की काय विचारायला नको. मग तुम्ही अगोदर कोणत्या देवाची भक्ती करत नव्हता का? अहो खूप केलं. म्हणजे ना माझे मिस्टर पण अपंग आहेत, मी पण अपंग आहे. अरे रे. तर आम्हाला मूल होत नव्हतं. त्यामुळं आम्ही ना इतकं औषध पण केलं, एक दवाखाना सुद्धा सोडला नाही आम्ही. सगळे दवाखाने केले आणि शिवाय मी पूर्ण देवाचं पण केलेलं सगळं. आणि आमच्या घरामध्ये ना काळूबाई लक्ष्मी यायचं छान आहे. म्हणजे
माझ्या सासूच्या अंगात पण येतं. अच्छा अच्छा. तर हो, तर मी त्याची सुद्धा पूजा करत होते. 17 वर्ष पूर्ण झाले आमच्या लग्नाला, तरी मला मुलं बाळ काही नव्हतं. अरे मग बापरे. त्यानंतर मग मी खूप म्हणजे काय पूर्ण वैतागून गेली होती. औषध पाणी सगळं सोडून दिलं होतं. औषध खाऊन शरीर साथ देत नव्हतं. मग त्याच्यानंतर मला एका बाईने सांगितलं की स्वामींची पूजा कर. अरे मग वा. तू प्रयत्न तर कर. करायला काय हरकत आहे. हो ना. तर मी म्हणलं तर मी काय म्हणलं आमच्या घरामध्ये अगं बाई देव आहे आमच्या घरामध्ये, लक्ष्मी आई काळू आहे. चालतं का नाही दुसरे देव आणून ठेवलं तर कसं होईल. म्हणले करून तर बघ काय हरकत आहे. हो काळूबाई, लक्ष्मी आई, स्वामी आईचं रूप आहे ना ताई. हा तेच होतं. मग त्यानंतर मग मी गुरुवारचा उपवास करायला लागली आणि ना मग स्वामींचं मी पूजा बी करायला लागली. मी 11 गुरुवारचं म्हणजे हे संकल्प केलं. आणि आणि 11 गुरुवार करायचं मनात ठाणलं. आणि अक्कलकोटला माझी सासू गेली होती, तिथं त्यांनी अक्कलकोटवरनं मूर्ती बी आणली. अरे वा. मूर्ती आणली. मग मी इतकं मनोभावी सेवा केली की दिवस रात्र मी तेच नाव घ्यायची, स्वामींचंच नाव घेत होती. माझ्या अंगातून काटे निघाले ताई. आणि मला तेच वाटायला लागलं. मी किती दिवसापासून मी प्रयत्न करते की मी सांगू कोणाला. मग खूप प्रयत्न केला. आणि काय सांगायचंय अजून मग माझे ना 7 गुरुवार झाले. 7 गुरुवार झाल्याच्या नंतर काय झालं, आमच्या घरात साप निघला. साप निघला तर मग माझी सासू म्हणाली की आपण हे नको करायला म्हणले. स्वामींचं करायला लागलो म्हणूनच घरात साप आला असं म्हणले. आणि ताई तुम्हाला आणि मी आता एवढ्या जणांचा अनुभव ऐकते ना की स्वामी जे स्वामींची सेवा करतात ना, स्वामी त्यांना सर्व रूपात दर्शन देतात असं मी ऐकते. भेटायलाच येतात ते. आणि तुम्ही अशी सेवा केली ताई की तुम्ही रात्रंदिवस स्वामी स्वामी ना. स्वामी भाजी नीट करताना, फरशी पुसताना, स्वयंपाक करताना माझ्या मुखातनं एक क्षण सुद्धा नाव कमी होत नव्हतं. त्याच्यामुळे स्वामी पाहायला आले की माझा भक्त एवढं माझं नाव घेतो, मग भेटायला जाणं पाहिजेच. आणि मग मी असं सकाळी झोपीतनं उठले 6 वाजता आणि असं दरवाजा स्वामी उठले म्हणजे उठतानाच मी नाव घ्यायची. अशी नाव घेतलं, उठले नाव घेतलं, दरवाजा पडला बेडरूमचा. तितक्यात मला समोर साप दिसला. बाई घाबरले मी. असं हे केलं. मग काय नाही आम्ही ते साप पकडणाऱ्याला बोलवलं. ते येऊन साप घेऊन गेला. आणि काहीच नाही आम्हाला टच पण नाही केला त्यांनी. काहीच नाही, भीती नाही दाखवली, काही नाही वाटलं. अरे वा. काही नाही. मग नंतर मला असं मी अनुभव लोकांचा अनुभव घेतला. तेव्हा मला कळलं की स्वामी मला दर्शन द्यायला आले होते. अरे वा. आणि बाई मी इतकं नाही काय हे केलं. पण माझी सासू म्हणाले की आपल्या घरात असं आहे म्हणून कदाचित असं होतं घरात. म्हणून मग त्यांनी काय केलं, ती मूर्ती परत स्वामींच्या मंदिरात नेऊन ठेवली. एका मोठ्या मंदिरात नेऊन ठेवली. अरे तर मग आता मी म्हणलं काय करायचं पण मी उपास चालूच ठेवला. पूजा नाही मांडली पण उपास चालूच ठेवला. मनामध्ये श्रद्धा ठेवली. फक्त उपवास करत होता तुम्ही? नुसतं उपवास करत होती. मनामध्ये ठेवली होती की स्वामी माझं काहीतरी चांगलं करते. अरे वा. विश्वास मनापासून विश्वास होता. आणि नंतर मला मुलगा झाला. अरे वा. मग आता मग काय सांगू, मग इतकं मला हे वाटायला लागलं ना की आता पण त्यानंतर ना मला जरा मनात भीती वाटली. मी नंतर स्वामींचं नाव घ्यायचं सोडून दिलं. मी आजारी पडायला लागले ना सारखी. म्हणजे प्रेग्नेन्सी मध्ये का? ते साप निघल्यापासून मला भीती वाटत होती घरात. त्याच्यानंतर मला इतकी भीती वाटायला लागली की मग मी विसरले. म्हणजे नाही का स्वामींचं नाव घ्यायचं असं सोडून दिलं होतं. मग एवढा अनुभव आणि नाही का साक्षात म्हणजे असं मला कधी कधी आहे ना असं भास पण होतो की घरात आहे म्हणून. मग तुम्ही मूर्ती आणली का मग स्वामींची घरात? नाही आणली. मग आता मी अनुभव शेअर करते ताई. श्री स्वामी. मित्र आणि मैत्रिणींनो, बघा या ताईंचा अनुभव. जिथे सर्व अशक्य होते, जिथे दवाखाना, उपाय, तापाय सर्व काही करून त्या ताई थकल्या. आणि त्याचबरोबर अपंग अवस्था असल्यामुळे त्यांना कोणी मूलसुद्धा म्हणजे देत नव्हतं. त्या जेव्हा दत्तक घ्यायला गेल्या तेव्हा देखील त्यांना कोणीही मूल द्यायला तयार होत नव्हते. कारण ते आणि त्यांचे मिस्टर दोघेही अपंग.
त्यामुळे त्या ताईंना मूल देण्यास तयार नसल्यामुळे त्या ताईंना खूपच त्रास देखील होत होता, परंतु त्यांना बाळ हवं होतं. आणि जिथे त्यांचा सर्व इलाज संपला, जिथे त्यांना असं वाटलं की आपला मार्ग आता संपलेला आहे, तेव्हा मात्र स्वामींनी जे भाग्यात नव्हतं ते सुद्धा अशक्य करून दाखवलं आणि त्या दोन्हीही अपंग दाम्पत्यांना एक आई-वडिलांचं सुख साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी दिलेलं आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या ताईंचा अनुभव खूप सुंदर होता. तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे, या नंबरवरती तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही नक्कीच शेअर करायचा आहे. जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतच असतात. त्याचबरोबर जेव्हा तुम्हाला एक अनुभव तुम्ही शेअर केल्यानंतर त्यातून एखाद्या व्यक्तीला मदत होत असते आणि हे देखील खूप मोठे पुण्याचे काम आहे. त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन हे स्वामीमय करून टाकायचे आहे. प्रत्येक भक्तावरती स्वामींची कृपा ही झालीच पाहिजे, यासाठी तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही नक्की शेअर करायचा आहे. स्वामींनी तुम्हाला तर अनुभव दिलेला आहे, पण तुमचे काम आहे की तुम्हाला स्वामींनी दिलेला अनुभव पुढे शेअर करायचा आहे. त्यामुळे खूप लोकांना मदत देखील होत असते. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवासोबत. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि दररोज स्वामींचं नामस्मरण करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.